नमस्कार. कर्ता शेतकरीच्या या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. खरं तर आपल्याकडे जे आलेलं ज्ञान आहे, हे परंपरेनंही बऱ्यापैकी चालत आलेलं आहे. त्याच्यामध्येच ज्याच्या पिढीनं अजून भर टाकलेली आहे. त्याचं मंथन केलं, आलेल्याचं मंथन केलं, काही नवनीत निघालं, ते आपल्यापर्यंत पोहोचवलं. बऱ्याचशा गोष्टीची बीजं ही अगदी पूर्वीपासून आहेत. अगदी आपण पुराणकाळ घेतला, इतिहास घेतला किंवा वर्तमान घेतला, तर या घटनेचं बीज इतिहासात असतं, इतिहासाचं काही पुराणात असतं. खरं-खोटं हा नंतरचा भाग. पण बीजं असतात एवढं नक्कीच. आपण सकाळी उठल्या-उठल्या जर समजा एखादं गाणं ऐकलं किंवा चुकून कुठून तरी कानावर पडलं, तर आपण दिवसभर ते गुणगुणत राहतो. आपल्याला माहीत नसतं की कुठून आलं, काय आलं? पण ते येतं आपल्या डोक्यामध्ये. तसं गुरुजीनं मला सहकाराचं जे सांगितलं ना, तर ते माझ्या डोक्यात सारखं विचार करत होतं, की याची बीजं कुठं असतील? काय असतील? आणि मला आठवलं, की पुराणात पण याचा संदर्भ येतो आणि आता वर्तमानात पण आहे. म्हणजे मी असा संदर्भ लावला, की जर समजा कृष्णानं गोवर्धन उचलला म्हणतात, तर कृष्णानं एकट्यानं गोवर्धन उचलला नाही. अर्थात त्यांच्याकडे ती शक्ती होती असं म्हणतात, की ते गोवर्धनही उचलू शकत होते. पण त्यांना तसं करायचं नव्हतं. त्यांना सगळ्यांना इन्व्हॉल्व करून घ्यायचं होतं. प्रत्येकाला त्याच्या शक्तीची जाणीव करून द्यायची होती. म्हणून सगळ्यांनी मिळून गोवर्धन उचललाय, हे समाजाला त्यांनी दाखवून दिलं. आता आधुनिक काळाचं आत्ताचं जर उदाहरण घेतलं, तर अमूलनं काय केलंय? म्हणजे अमूलनंही असंच सगळ्यांना गोळा करून, एकत्र करून त्यांनीही गोवर्धनच उचललाय. पण या सहकारामध्ये याच्यामागं भावना काय असते? काय विचारानं लोकं एकत्र येतात? हा विषय आपण नीट समजून घेतला पाहिजे. अर्थात आपण तर्क जर लावले तर आपण कुणीकडेही जाऊ शकतो. पण त्याच्यापेक्षा आपल्याकडे तज्ञ आहेत ना. आपण कशाला म्हणजे आपण तर्क लावायचा, नक्कीच लावायचा. पण त्यांनी सांगितल्यानंतर. आधीच आपण तर्क लावून कशाला गोंधळून घ्यायचंय आपल्याला. तर आपण गुरुजीला नक्की विचारू, की सहकारामध्ये नेमक्या कुठल्या भावना आणि विचार असतात, जेणेकरून लोकं एकत्र येतात? प्रश्न तर लय येतात. पण आधी वर्गात तर जाऊन बसू. गुरुजी राम, राम. राम राम. सहकार. हं. हा जो विचार आहे ना, तो माणसाच्या इतिहासामध्ये ना, एक गरज म्हणूनच आला. म्हणजे माणसाला काय लक्षात आलं, की आपण जर एकत्र राहिलो, एकत्र अन्न मिळवलं, अडचणींशी सामना एकत्रितपणे केला, तर आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी त्याचा फायदा होईल. म्हणजे माणसं पहिल्यांदा एकत्र आली, ती अस्तित्व राखण्याच्या गरजेमुळेच. हो, हो. हं. कारण एकत्र राहाल तर टिकाल. ठीक आहे. मग माणसाला पुढची पायरी अशी गवसली, की आपण जर एकत्र राहिलो आणि आपल्यातल्या शक्ती आपण एकत्र केल्या, तर आपण अस्तित्व टिकवू शकतो. पण त्याचबरोबर आपल्या एकंदर अस्तित्वाला टिकाऊ सुद्धा बनवू हो, शकतो. हो, हो. टिकणं आणि टिकाऊ बनवणं हे हां, हो. त्यामुळे टिकणं आणि टिकाऊ बनवणं. बनवणं ही दुसरी पायरी झाली. हं, हं, मग माणसाला असं वाटलं, हं, की अरे आपण हीच संघशक्ती हं, हं. प्रगतीसाठी सुद्धा वापरू शकतो. हो, हो, हो. हं. अशा प्रकारे संघशक्ती ही हळू-हळू विकसित होत गेली. हं, हं. मग आता काय झालं, की संघशक्ती जशी विकसित होत गेली, तसं प्रगतीसाठी आपण वापरायचं आपल्याकडे जे बळ असेल ते, हो, हो, हे वेगवेगळ्या क्षेत्रांना लागू व्हायला लागलं. हो. हं. तू आत्ता गोवर्धन पर्वताचं जे उदाहरण दिलंस, ते अगदी योग्य आहे. मला नेहमी असा प्रश्न पडायचा, की श्रीकृष्णानं काठी का नाही घेतली? हो. हं. हां. सगळ्या गोपांनी काठ्या घेतल्या. काढले. हो. श्रीकृष्णाचीच करंगळी का बरं? हं. तर माझ्या असं लक्षात आलं, की श्रीकृष्ण देत होता, ते मनोबल आहे. हं, हं, हं. हं. हो, आणि सगळे गोपगडी वापरत होते, ते शरीराचं बळ आहे. हो, हो, हं. हो. आणि श्रीकृष्ण मनाचं बळ त्यांच्या काठ्यांना देत होते.
बरोबर. हं? हो. आणि ते जे सगळे काठ्या लावून उभे असलेले गोपगडी असतील ना, हो, हो, ते सुद्धा श्रीकृष्णाच्या मनाला बळ देत होते. हो, हो. होय. हं, हं. हां, सर. हा सहकार आहे, की एकानं मनाचं बळ शरीराला द्यायचं, हो, एकाने शरीराचं बळ मनाला द्यायचं आणि मनोबल, शरीर बल हो, हो, हे एकत्रितपणे वापरणं हो. म्हणजे सहकार. हं. मग गोवर्धन पर्वत म्हणजे काय? तर गोवर्धन पर्वत म्हणजे आव्हान, हं. चॅलेंज. कोणतंही आव्हान स्वीकारण्यासाठी संघशक्तीचा वापर करणं म्हणजे सहकार. आता याच्यामध्ये नेतृत्व कुणाचं होतं? हं? हं. हो. श्रीकृष्ण हा नेतृत्व नेतृत्व. करणारे हो. श्रीकृष्ण होते का? एका अर्थानं होते. होते. हो, पण हो. म्हणजे श्रीकृष्ण हा उचलला जाऊ शकतो, ही भावना निर्माण करायचं काम श्रीकृष्णानंच केलेलं आहे. बरोबर. हो, म्हणून ते प्रेरक होते. हो. हं? म्हणजे सहकारामधलं जे नेतृत्व असतं, हं. ते प्रेरक लागतं. हं. हं? हो, हो, म्हणजे श्रीकृष्णांच्या पासून ती प्रेरणा सुरू झाली. हो, हं? हो. पण जेव्हा गोवर्धन उचलला गेला, तेव्हा श्रीकृष्ण त्या सगळ्यांच्या मध्ये असतील. हो, हो, हं. हो, तेव्हा ते सगळे सुद्धा श्रीकृष्णांचं प्रेरणास्थान होते. हो. हं. बरं, बरं. म्हणजे सहकारामध्ये श्रीकृष्ण आणि त्यांचे गोपमित्र हं, हे दोघेही एक होऊन जातात. हं, हं. त्याला सहकार म्हणतात. हो, हो, त्यातला जर मी श्रीकृष्ण असा ताठ राहिला हो, आणि मी काय गोप हो, असा राहिला, हो, तर त्याला सहकार म्हणत नाहीत. हं, हं. हो. सहकारा एक 4 वर गेला आणि एक 1 वर राहिला तर किंवा 2 वर राहिला, 2 वर राहिला तर तर त्याला सहकार म्हणत नाहीत. म्हणत नाही. बरोबर. सहकार त्याला म्हणतात, जेव्हा सगळे जण 3 वर असतात तेव्हा. जेव्हा सगळे आग्रही भूमिकेवरती असतात, तो सहकार. नाहीतर श्रीकृष्ण आक्रमक हो. आणि बाकी सगळे भिडस्त किंवा तटस्थ. हो, कधी आलं खाली, दबलो तापून तर काय करायचं? म्हणजे फेल गेलं, काय झालं? हं, म्हणून सहकारामधल्या नेतृत्वाचं किंवा सहकार चळवळीचं महत्वाचं गमक हे आहे, की प्रत्येकामध्ये असलेल्या श्रीकृष्णाने प्रत्येकामध्ये असलेल्या त्या गोपजनाला मदत करायला पाहिजे. हं. आणि हा सगळ्यांच्या मध्ये आहे. म्हणून आपण सहकाराला गोवर्धन पर्वताची उपमा छानच आहे. म्हणजेच सहकार कधी निर्माण होतो? दोघेही जण म्हणजे सर्व हो. जी संघ आहे, सर्व जो संघ आहे, तो कसा? तर तो 3-3 आग्रही पातळीवरती आहे. हो. आता इथं भावना काय आहे बघ? इथे भावना अशी आहे, की तुझ्या क्षमतांबद्दल मला आदर आहे. माझ्या क्षमतांबद्दल तुला आदर आहे. आपलं ध्येय एक आहे. क्षमता एकत्रित करूया. तुझ्या कमतरतांच्या जागी मी माझ्या क्षमता भरतो. माझ्या कमतरतांच्या जागी तू तुझ्या क्षमता भर. एकंदर बाहेर सगळ्यांना प्रत्यय आला पाहिजे तो क्षमतांचा. हं? दिसलं काय पाहिजे? गोवर्धन पर्वत उचलला गेलाय. हो, हो, हो. परिणाम दिसला पाहिजे एकूण. परिणाम दिसला पाहिजे एकूण. आणि तो करत असताना आपल्याला त्रास होतील. हं. पण आपण एकमेकांच्या मदतीने ते त्रास कमी करत जाऊ आणि पुढे जाऊ. या भावनेला काय म्हणतात, की परस्परांबद्दलचा आदर. हं. हं. हो. परस्परांच्या क्षमतांना मान देणं. बरोबर. हं. आणि परस्परांच्या कमतरता ओळखून हं, त्या भरून काढण्याचा प्रयत्न करणं. हं. मग आता तुझ्या असं लक्षात येईल, की सहकाराकडे आपण जर ह्या पद्धतीने पाहिलं, तर तिकडे एक नेता हो, नाही. आणि उरलेले अनुयायी हो, हं, हो, हो, हो. अशा पक्क्या भूमिका असायलाच हव्यात का? अ,
अनुयायी असं नाही, सहकारामध्ये अनुयायी हा शब्द वापरता खरं तर येणार नाही. म्हणजे असं जर ती जर भावना एक असेल तर, असं मला वाटतं. फक्त मला गुरुजी मला असं वाटतं मग विश्वास असणं गरजेचं आहे का? की अगदीच, जो अगदीच. म्हणून असं म्हणता येईल, की सहकारामध्ये सगळेच जण एका ध्येयाचे अनुयायी असतात. हां, हां. एका व्यक्तीचे नाही, ध्येयाचे. ध्येयाचे. बरोबर. सगळेच जण एका ध्येयाचे अनुयायी असतात. हो, हं? हो. पहिला हो, मुद्दा. हो. दुसरा मुद्दा असा, की त्या मार्गावरती, ध्येयाच्या मार्गावरती जाताना वेगवेगळ्या टप्प्यांवर आणि वेगवेगळ्या विषयांमध्ये एक माणूस इतरांचं नेतृत्व करू शकतो. बरोबर. हं? हो. करू शकतो. करू शकतो. कारण ते जे नेतृत्व आहे ते त्याच्या जबाबदारी पेलण्याच्या क्षमतेवर, त्याच्या ज्ञानावर, त्याच्या कौशल्यावर आधारित आहे. हं? आणि त्या संदर्भातलं, त्या विषयातलं नेतृत्व अनेक जण करतील आणि अनेक जण त्यांचे अनुयायी होतील. हं? पण जो आज नेतृत्व करतो आहे, तो दुसऱ्या कुणाचा तरी अनुयायी असू शकतो. आणि जो अनुयायी आहे, तो अमुक एका टप्प्यावरती नेतृत्व सुद्धा करू शकतो. म्हणजे सहकारामध्ये नेतृत्व आणि अनुयायी या दोन्ही भूमिका लवचिक असतात. ती लवचिकता आहे, ती सहकार्याचा पाया आहे. बरोबर. आणि नेतृत्व ही एक जबाबदारी आहे. बरोबर. पण ती जबाबदारी कशातून निर्माण होते? तर सहकारामधल्या नेतृत्वाची जबाबदारी ही ध्येयाच्या प्रती असलेल्या समरसतेतून निर्माण होते. उदाहरणार्थ, सर्व शेतकऱ्यांची प्रगती भारतातील, हे समजा माझं ध्येय असेल, आणि त्यासाठी समजा शेतकरी एकत्र येत असतील, तर त्या सर्वांच्या ध्येयामधून जी समरसता निर्माण होईल, की आमचं सगळ्यांचं ध्येय एक आहे, त्या समरसतेमधून निष्ठा तयार होते. त्या निष्ठेमधून जबाबदारी तयार होते. त्या जबाबदारीचा एक भाग म्हणून अधिकार मिळतो. आणि त्या अधिकाराचा एक भाग म्हणून नेतृत्व येतं. म्हणजे इथे नेतृत्व करत असला तरी मी एक पंचतारांकित अधिकारी आहे आणि तू तर काय एक साधा माझा शिपाई आहेस, असं सहकारामध्ये असत नाही. म्हणून सहकारी रचनेमध्ये नेहमीच या ताऱ्यांना महत्व नाहीये. सहकाराच्या रचनेमध्ये नक्षत्रांना महत्व आहे. हो, क्या बात आहे. सहकाराच्या रचनेमध्ये आकाशगंगेला महत्व आहे. एक तारा चमचमणारा, एक तारा लुकलुकणारा, असं सहकार नाही. सहकारामध्ये सगळे तारे चमचमणारे असतात, एकत्रितपणे. ही जी सहकाराच्या मागची मानसिक रचना आहे, तो जो भाव आहे ना, तो आपण समजून पुढे गेलं पाहिजे. बरं गुरुजी, आपण ज्यावेळेस बघतो की मी माझ्या लहानपणीचं उदाहरण देतो. आमच्याकडे आमचा एक असा मित्र होता की तो काय करायचा, आम्हाला सगळ्याला झोपी घालायचा आणि एकटाच उठून अभ्यास करायचा. म्हणजे आधी गप्पा मारायचा, बडबड करायचा, हा आमच्या अभ्यासाच्या टायमाला तो आम्हाला डिस्टर्ब करायचा. म्हणजे हा जो स्वार्थ होता. आणि मग नंतर मी असा एक मित्र अनुभवला की तो आम्हाला ज्यावेळेस बडबड करायला लागलो त्यावेळेस आम्हाला सांगायचा की सगळे गप्प बसा, शांत, तुम्हाला झोपायचं असलं तर झोपा, मला अभ्यास करायचा आहे. आता तुम्हाला झोपायचं असलं तर झोपा, मला अभ्यास करायचा आहे म्हणल्यावर मग आम्ही पण आपसुकच त्याच्यासोबत अभ्यासाला बसू लागलो. मग तो जाहीर सांगायचा की, तर मला असं वाटतं की स्वार्थ आणि हित असं जरा थोडा फरकाचा भाग. चांगलं बोललास तू. बघ काय, पहिला जो मित्र होता की नाही, तो फक्त स्वहित जपायचा, स्वहित जपायचा. बरोबर. दुसरा जो मित्र होता की नाही, तो मनातून बहुतेक
स्वहिताबरोबर परहित जपायचा प्रयत्न करत असला पाहिजे. पण त्यालाही त्याची शैली कदाचित अजून सकारात्मक करता आली असती. हं. म्हणजे तो असं म्हणू शकला असता, की आपण ना असं करूया, झोपायच्या आधी ना सगळेजण अभ्यास करूया ना, करून टाकूया. नंतर गप्पा मारता येतील आपल्याला. असं म्हणून तो कदाचित सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊ शकला असता. हां. किंवा तो म्हणाला असता, की "अरे, माहिती आहे का, आज आपण जे शिकणार आहोत ना, ते फार महत्वाचं आहे, इंटरेस्टिंग आहे." मग तुमची झोप गेली असती आणि तुम्ही आला असतात. मग त्याच्याकडे सुद्धा वेगवेगळ्या ज्या शैली असतील सांगायच्या, त्या उपलब्ध त्याच्याकडे होत्याच होत्या. बरोबर आहे? म्हणजेच सहकारामध्ये काय आहे? स्वहित जपायचं, पण परहित जाणायचं. हं. स्वहित जपणे, परहित जाणणे हा सहकाराचा पाया आहे. हं. आणि म्हणून सहकाराच्या मध्ये सर्वांना त्यांच्या त्यांच्या पद्धतीने प्रगती करून घेण्याची संधी असते. हं. मग ना कुणी त्यातला जरा जास्त प्रगती करून घेईल, कुणी थोडासा कमी प्रगती करून घेईल, पण प्रगती करण्याची संधी मात्र प्रत्येकाला असेल. बरं. तुम्ही आम्हाला नेतृत्वाबद्दल तर बऱ्यापैकी माहिती सांगितलीच आहे. पण आता ही जी नेतृत्वाकडे तुम्ही हळू-हळू सत्ता कशी येते, हे पण तुम्ही खूप छान पद्धतीने आम्हाला सांगितलंय. म्हणजे सत्ता मागितल्यानं मिळत नाही, ती कर्तृत्वानं मिळत जाते, की आपण एकेका टप्प्यावर म्हणजे सहकारात तरी खास करून, की मग अर्थात नंतरच्या गोष्टी वेगळ्या. पण ही टप्प्या-टप्प्यानं म्हणजे वंशपरंपरेनं आलेल्या गोष्टी वेगळ्या असतात. पण जे मूळ ढाचा आहे सहकाराचा, आपण बेसिक जे सूत्र म्हणतो, त्याच्यामध्ये जे म्हणजे जे अधिकार आलेत, तर त्या अधिकाराचा वापर कशा पद्धतीनं करायला पाहिजे जरा ह्याच्याबद्दल पण? मी ना मगाशी बघ जी मांडणी केली, त्याच्यामध्ये सत्ता हा शब्द वापरलाच नव्हता. अधिकार आणि नेतृत्व असा शब्द वापरला होता. पण आता बघा, आपलेपणाचा आणि प्रेमाचा हक्क असेल, तर तो अधिकार खूप चांगला आहे. हं. सगळ्यात चांगली सत्ता जगातली कोणती? तर प्रेमाची. हं. याचं घराघरातलं उदाहरण, की ज्यावेळेला छोटंसं बाळ घरात येतं, 1 महिन्याचं, 2 महिन्याचं, 3 महिन्याचं, ते संपूर्णपणे परावलंबी असतं. त्याला काहीही स्वतःचं करता येत नसतं. हं. पण अख्ख्या घरावरती ते बाळ सत्ता गाजवतं का नाही? हं. मग सांग मला, त्याच्याकडे सत्ता गाजवण्यासाठी असलेलं एकही माध्यम नाही. त्याच्याकडे बुद्धी नाही. त्याच्याकडे बळाचं सामर्थ्य नाही. त्याच्याकडे किंबहुना कोणतंच सामर्थ्य नाही. तो कसाच व्यक्त होऊ शकत नाही. म्हणजे रडणं सोडलं तर. बरोबर आहे. तरी सत्ता गाजवतो. म्हणजे प्रेमाची सत्ता सगळ्यात मोठी आहे. म्हणून सहकाराच्या क्षेत्रामध्ये सत्ता गाजवणं हे महत्वाचं नाहीये. तर प्रेमाची सत्ता आणणं हे महत्वाचं आहे. आणि मिळालेला अधिकार मी कशासाठी राबवणार? तर तो अधिकार मी एक साधन म्हणून वापरणार पुन्हा एकदा माझ्या ध्येयाकडे जाण्यासाठी. ध्येयाकडे जाण्याचं साधन म्हणून सत्तेचा आणि अधिकाराचा वापर हा सहकारामध्ये करायचा असतो. अधिकार आणि सत्ता हे सहकारामध्ये साध्य नाही. ते साधन आहे. ते हां, बरोबर आहे. ते सत्तेमध्ये असू शकतं, सहकारात असणार नाही. सत्ता म्हणजे आपण वेगळ्या अर्थानं जी वापरतो. त्या अर्थामध्ये आपण जाऊया. जाऊया. हां, आपण आपल्याच अर्थामध्ये राहूया. हां, कारण आपला अर्थ टिकाऊ आहे. शाश्वत आहे. आपला अर्थ सस्टेनेबल आहे, शाश्वत आहे. आणि आपला अर्थ असं म्हणतो, की सत्ता किंवा अधिकार हा कोणत्याही माणसाच्या जीवनामध्ये साधन म्हणून यावा. घरात असो, दारात असो, समाजात असो. त्याचं ज्यावेळेला साध्य बनतं, तेव्हा सहकारामधला आकार हरवतो. आणि तिथं साध्य बनल्यावरती ते माझं साध्य बनतं. म्हणजे स्वहित येतं, परहित
गळून पडतं. हो. हं? आणि सहकार म्हणजे स्वहित आणि परहिताची सांगड आहे. हं? हे आपण जर डोक्यात घेतलं, तर मग सहकारामधलं अजून एक सूत्र हातात येतं. ते म्हणजे सर्वांनी केलेला एकमेकांचा स्वीकार. आपण पाहिलं होतं, की जेव्हा आग्रही असतात माणसं, हो, हो, तेव्हा ते स्वतःचा स्वीकार करतात आणि समोरच्या माणसाचा स्वीकार करतात. हो, तुला आठवत असेल आपण त्यावेळेला असं म्हणालो होतो, हो. की छोट्या आयनी बनलेला एक कॅपिटल आय, मोठा आय आय. म्हणजे आग्रही. अगदी. हो, हं. मग आता 2 अशा प्रकारचे आय आहेत. कॅपिटल आयनी जे बनले आहेत हो, आणि ते समोरासमोर आहेत. बरोबर? म्हणजे त्यांनी एकमेकांचा स्वीकार केलाय. हो, हं. हो. आता सहकार म्हणजे असे कॅपिटल आयने बनलेल्या आयचं हं. एक मोठं वर्तुळ. हो. त्याच्यामध्ये असे खूप सारे आहेत ते. आहे. हो, हो, हं. हो, हो. हं. एक जण आहे ना, तो खूप चांगला इंजिनिअर आहे. तो इंजिनिअर आहे ना, तो तंत्रज्ञानावर काम करतोय. हो, हो. एक जण आहे ना, तो संवादामध्ये खूप चांगला आहे. हो. तो लोकांची वृत्ती बदलण्याचं काम करतोय. एक जण आहे ना, तो आर्थिक व्यवहारामध्ये पक्का आहे. तो आर्थिक नियोजन करतोय. एक जण आहे ना, तो ओरिजिनल म्हणजे खास विचार त्याच्या मनामध्ये येतात. तो विचारांनी काम करतोय. एक जण आहे ना, तो ह्या सगळ्यांना सांभाळून ठेवतोय. हं. म्हणजे प्रत्येकामधला गुणधर्म जो आहे, जो मला माझ्या व्यापक ध्येयाकडे घेऊन जातो, तो मी वापरतो कारण परस्पर स्वीकार. परस्पर स्वीकार. हं. बरं. बरं हे जे गुण आहेत, ते कोणी शोधायचे असतात? नेतृत्वानं शोधायचे का त्या ज्याच्यामध्ये आहेत त्यानं दाखवायचे? छान. नेतृत्व काय करतं सहकारी चळवळीतलं? तर ते नेतृत्व वातावरण पहिल्यांदा स्वतःमध्ये निर्माण करतं. हो. हं. आणि आत्ता हा जो अनेक आयचं हे वर्तुळ आपण केलं, हो. ही हवामानाची पहिली सुरुवात आहे. हो, हं. हो. आता हवामान जेव्हा होतं, त्यावेळेला त्या वातावरणातूनच माणसांना कळत जातं, की त्यांच्यामधले उपयुक्त गुणधर्म कोणते आहेत. हो, हो, हं. हो, आणि मग त्याचं पर्यावरण होतं. हो. हं. म्हणजेच तुझ्या काय लक्षात येईल, की बऱ्याच वेळेला सुरुवात जी होते, ती नेतृत्वाकडून होते. हं. पण हळू नेतृत्व हे उतरत अशा पद्धतीने गेलं पाहिजे. उतरत म्हणण्यापेक्षा विरघळत विरघळत गेलं पाहिजे. किंवा हो. विस्तारत हं. अशा पद्धतीनं गेलं पाहिजे, की त्याच्यातला प्रत्येक आय म्हणजे प्रत्येक मी जो आहे ना, हा स्वतःचं वातावरण करत जाईल. जेणेकरून संपूर्ण संघाचं हवामान बदलेल. करता पर्यावरणावरती त्याचा परिणाम होईल. आज मगाशी तू अमूलचं उदाहरण घेतलंस. हो. तर एका राज्यातल्या एका जिल्ह्यामध्ये सुरुवात झालेली ही चळवळ आहे. हो. हं. ती आज ब्रँड म्हणून संपूर्ण जगात पोहोचली. हो. म्हणजे जगाच्या पर्यावरणावरती हां, जे खाण्याच्या संदर्भातल्या, तिनं आज आपला ठसा उमटवायला सुरुवात केली. हं. हे आपण जर लक्षात घेतलं, की सहकारामधून येणारी रचना, कोणतीही रचना, ही माणसामधल्या गुणांना वाव देणारी असते. आणि जेव्हा मला समोरच्या माणसामधला गुण दिसतो, तेव्हा त्याला मी माझा प्रतिस्पर्धी समजत नाही, तर मी त्याला माझा सहकारी समजतो. हं. आणि समजा आमच्या दोघांच्यामध्ये तेच गुण असतील, तर आम्ही त्या गुणांचा गुणाकार करतो. हो. आम्ही त्या गुणांची वजाबाकी करत नाही. वजाबाकी केली की दोघं संपले. संपले. हो, हो. म्हणून परस्पर आदर, परस्पर विश्वास, परस्पर स्वीकार हो. हं, याच्यावरती सहकार आधारित आहे. बरोबर, बरोबर. आणि मग आपल्या लक्षात येईल, की या सगळ्याच्या मुळाशी स्वयंप्रतिमा, मी स्वतःकडे कसा पाहतो? मी जर स्वतःकडे आग्रही
भूमिकेतून पाहत पाहत असेन, हो, हो. मी जर स्वतःकडे स्वहित आणि परहिताची सांगड जोडणारा, सांगड घालणारा म्हणून पाहत असेल, हं, हं, तर कालांतराने हं, हं, हं. स्वहित आणि परहित ह्याच्यामधला फरकच निघून जातो. बरोबर. हो, 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 हं. हो. बरोबर आहे. आणि ही गोष्ट अतिशय सहज होऊन जाते. हो, हो, हं. हो, हो. मग मी जे हं, दुसऱ्यासाठी करत असतो, हो, तेच माझ्यासाठी करतो आणि जे माझ्यासाठी करत असतो, तेच दुसऱ्यासाठी करतो. हो. अब्राहम लिंकन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. ते राष्ट्राध्यक्ष होण्याच्या आधीची एक हकीकत सांगतात. एकदा ते घोडागाडीतून चालले होते प्रवासाला आणि चर्चा चालली होती लोकांची, की माणूस हा कसा आहे, स्वार्थी आहे का, हं. निस्वार्थी आहे का वगैरे. ते ऐकत होते लिंकन. तर घोडागाडी असल्यामुळे गती मर्यादित होती. तर एक तिकडे चिखल होता रस्त्याच्या बाजूला आणि त्याच्यामध्ये एक छोटंसं कुत्र्याचं पिल्लू चिखलामध्ये अडकलेलं होतं. हं. आणि लिंकननी गाडी थांबवायला सांगितली आणि चर्चा काय चालली होती? स्वार्थ, परमार्थ याची. लिंकन गाडीतून उतरले. त्याने त्या कुत्र्याकडे गेले. त्याला काढलं. हां, पिल्लू पिल्लू होतं छोटं. त्याला ठेवलं चांगल्या जमिनीवरती. ते तुरू-तुरू निघून गेलं. हं. आणि हे परत आले. तर सहप्रवासी जे होते त्यांनी अब्राहम लिंकनना असं विचारलं, की "तुम्ही हे केलं ही तर भूतदया होती. तुम्ही जे हे केलं ते तर तुमचं हृदय करुणेने ओतप्रत भरून आलं म्हणून केलं. हं. ह्याच्यामध्ये कुठे होता स्वार्थ?" तर लिंकन म्हणाले, की "नाही मित्रो, ह्याच्यामध्ये स्वार्थ होता. हं. जी मदत मला दुसऱ्या माणसाला करता येणं शक्य होतं, ती मदत मी योग्य वेळी जर त्या माणसाला केली नसती, तर मला आज रात्री शांत झोप लागली नसती. मला आज रात्री शांत झोप लागावी, ह्या एका स्वार्थी विचारानं मी त्या कुत्र्याला मदत केली. हं. आता गंमत बघा. काय सांगतात आपल्याला लिंकन? लिंकनचा स्वार्थ कसा आहे? परस हां, हां. ह्याला जोडणारा हो, बंध. त्यांचा जोडणारा, स्वार्थ आणि जोडणारा. परमार्थ हो. हा एकत्रितच झाला. हो. हं. म्हणजे ती जी सहजता आहे, स्वार्थ आणि परमार्थ यांना जोडण्याची ती सहकारातून येते. म्हणून सहकारामध्ये स्वार्थ आणि परमार्थ हा वेगळा राहत नाही आणि तो समअर्थ बनतो. आणि जेव्हा तो समअर्थ बनतो, तेव्हा त्याच्यातून अर्थपूर्ण अशी निर्मिती होते. म्हणजे त्यातून फक्त धन निर्माण होतं असं नाही, तर त्यातून संपत्ती निर्माण होते. हं. आणि त्या संपत्तीचा एक भाग म्हणून धन निर्माण होतं. म्हणून संपूर्ण सहकाराचा विचार हा सगळ्यांनी मिळून काम करताना संपत्ती तयार करणे हा आहे. इंग्रजीतला शब्द आहे वेल्थ आणि धन म्हणजे इंग्रजीतला शब्द आहे मनी. म्हणजे पैसा तयार करण्यासाठी सहकारी चळवळ नाहीये. सहकार हा समृद्धीसाठी आहे. समृद्धीसाठी. काहीतरी निर्माण करण्यासाठी. हां. आणि त्या समृद्धीचा एक भाग म्हणून आर्थिक गणित आणि आर्थिक प्रगती तर व्हायलाच पाहिजे. पण त्या आर्थिक प्रगतीच्या मध्ये सर्वांच्या समृद्धीचा विचार नसेल, तर त्याच्यातून शोषण निर्माण होतं. हं. पण सर्वांच्या समृद्धीचा विचार असेल, तर पुन्हा निर्माण होणाऱ्या धनाकडे सुद्धा साधन म्हणून पाहिलं जातं. धनाकडे सुद्धा साध्य म्हणून न पाहता साधन म्हणून पाहणे. सत्तेकडे साध्य म्हणून न पाहता साधन म्हणून पाहणे हा सहकाराचा गाभा आहे. आणि तो कुटुंबापासून समाजापर्यंत सगळ्यांना तो लागू आहे. हे आपल्याला आत्ता कळताना खूप सोपं वाटलं. पण जेव्हा 2 माणसं एकत्र येतात, तेव्हा ते ना एकमेकांचं मन, बुद्धी,
सगळं एकत्र घेऊन येतात आणि त्याच्या बरोबरीनं अजून एक गोष्ट घेऊन येतात. कुठली सर? त्याचं नाव आहे इगो. हां, त्याचं नाव आहे अहंकार. तिथं काय सगळ्याकडे ते तो अहंकार का अलंकार? हां. तर अहंकार हा अलंकार आहे का साखळदंड आहे? हे समजून घेतलं तरच आपल्याला सहकाराला कसं वापरायचं हे समजेल. होय, होय. म्हणून अहंकार हा अलंकार का बेडी बेडी. हो, हो. हे आपण पुढच्या सत्रामध्ये समजून म्हणजे घेऊया. सरी का दोरी? वाह! वाह! सरी का का दोरी दोरी? हे आपण पुढच्या सत्रात समजून घेऊया. नक्की, नक्की, नक्कीच. सहकारात जगणं म्हणजे आनंदी जगणं आहे आणि हे सामाजिक असणं पण एक आहे. म्हणजे आपण एकटं जर असू ना, तर माणूस येडा होईल येडा. म्हणजे आता पुन्हा परत एवढं शिकून म्हणजे आलं ना लक्षात, की मेंटल होईल मेंटल एकटा जर राहिला तर. तुम्ही एकटे असणं त्याच्या इतकं वाईट काही नाही. हां, तुम्ही तपश्चर्येला जाऊन एकटे राहायला तर हरकत नाही. पण असं समाजात एकटं राहणं खूप वाईट आहे. त्यानं तुमची तर प्रगती होतच नाही, पण समाजालाही तुमचा काहीही उपयोग होत नाही. त्याच्यामुळं एकाला दुसरा, दुसऱ्याला चौथा अशी समूह भावना असणं खूप गरजेची गोष्ट आहे. अगदी पूर्वापारपासून चालत आलेली आहे. ग्रामीण भागात पूर्वी एकत्र पेरणी केली जायची, एकत्र काढणी केली जायची आणि त्याच गोष्टी आहेत. तोच पॅटर्न आता पुढं थोडासा आधुनिक याच्यामध्ये आपल्याला आणता येऊ शकतो. ही जी समूह भावना आहे, ती सरांनी खूप सुंदर पद्धतीने आपल्याला सांगितलेली आहे. सहकार म्हणजे नेमकं काय असतं? अ, आणि ते जर खरंच बघायचं असेल, तर सह्याद्री फर्मला येऊन भेट द्या एकदा. नमस्कार.